श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी, धुळे शहर काँग्रेस कमिटी आणि मालेगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न। सुट्रेपाडा येथील फोटोग्राफी व्यवसाय करणाऱ्या पंकज पाटील यांना मारहाण करणाऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी। उन्हाची दाहकता वाढल्याने शहरात माठ, रांजण आणि गडगी विक्रीसाठी बाजारात दाखल। आणि कसगाव शिवारातील महादेव मंदिरात झालेल्या चोरीचा गुन्हा भडगाव पोलिसांनी केला उघड। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी, धुळे शहर काँग्रेस कमिटी आणि मालेगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक देवपुरातील सुंदर सावित्री सभागृह येथे बुधवारी संपन्न झाली। धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी, धुळे शहर काँग्रेस कमिटी आणि मालेगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक बुधवारी देवपुरातील सुंदर सावित्री सभागृह, नेहरू हाऊसिंग सोसायटी येथे संपन्न झाली। मेळाव्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील, प्रदेश काँग्रेसचे सहप्रभारी BM संदीप यांनी मार्गदर्शन केले। बैठकीनंतर धुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय व मालेगाव शहर काँग्रेसचा आढावा घेण्यात आला। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष युवराज करणकाळ, गुलाबराव कोतेकर, साहेबराव खैरनार, डॉक्टर अनिल भामरे, भगवान गर्दे, गायत्री जयस्वाल, भिका पाटील, कन्हैयालाल पाटील, धनराज पाटील, पंढरीनाथ पाटील, डॉक्टर दत्ता परदेशी, प्रवीण चौरे, भानुदास गांगुर्डे, जैनू पठाण, अख्तर शेखनूर, हाशिम अन्सारी, डॉक्टर दरबार सिंग गिरासे, अशोक राजपूत, प्रमोद सिसोदे, आलोक रघुवंशी, डॉक्टर BD पाटील, ND पाटील, रावसाहेब पाटील, विश्वास शिंदे, वसंत पाटील, आनंद पाटील, पांडुरंग मोरे, सुरेखा बडगुजर, अर्चना पाटील, भानुबाई सिरसाट, राजेंद्र खैरनार, शिवाजी ऐरे, भटू पाटील, सोमनाथ पाटील, हिरामन पाटील, गणेश गर्दे, हरीश पाटील, सतीश रवंदळे, विलास पाटील, पितांबर महाले, छोटू चौधरी, वाल्मिक वाघ, शिवाजी ऐरे, भानुदास माळी, राजा पाटील, अयूब खाटे, शकील अहमद आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। आढावा बैठकीचे सूत्रसंचालन धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर दरबार सिंग गिरासे यांनी केले। आपको पता है चुनाव हो गया, चुनाव होने के बाद रिजल्ट में क्या आया, रिजल्ट का रीज़न भी आपको पता है। वोटर लिस्ट में क्या हुआ, कौन कर अभी आंकड़े लेके ने बताया, EVM का चर्चा भी चल रहा है। मगर वो एक चालक का बात है, सरकार आ गई, हम लोग जरूरत पड़ती है। अगर हमारा रणनीति कैसा करना, हमारा संगठन कैसा करना है, वो सब हम देख कर अभी आने वाला लोकल बड़ी चुनाव के लिए हम तैयार होना है। MP और MLA का चुनाव, लीडर्स का चुनाव है, जिला पंचायत, तालुक पंचायत, नगर परिषद का चुनाव, वर्कर्स का चुनाव। ये चुनाव में हम लोग सेकेंड लाइन, थर्ड लाइन लीडर्स को तैयार कर सकते हैं। मैं असेंबली इलेक्शन का समय में पुलिया में भी आए थे, साकरी में भी गए थे, नंदुरबार में गए थे, हर जगह में दौरा किया। मगर किधर भी ऐसा नहीं लग रहा था रिजल्ट ऐसा आता। कुणाल जी का काम, रोहित जी पटेल जी का काम, इतना बड़ा काम है। नेहरू, युवराज जी, राजीव जी, राहुल जी, सोनिया जी का पूरा परिवार का साथ संबंध रखते हुए, गांधीयन आइडियोलॉजी फॉलो करते हुए, लोगों को क्या चाहिए वो काम करते हुए फैमिली अभी तक आया है। मगर भी चुनाव का रिजल्ट आपको पता है, इंदिरा जी भी चुनाव में आ रहा है, वाजपेयी जी भी आ रहा है, मगर वही चीज़ परमानेंट नहीं रहती है। मगर अभी हम लोगों की जिम्मेदारी भी ज़्यादा है। अभी कुणाल जी ने बात करते समय बताया, अभी ये आइडियोलॉजिकल फाइट है। हर्षवर्धन दादा पार्टी के अध्यक्ष होने के बाद वो आइडियोलॉजी के लिए कैसा काम कर रहे हैं, अभी वो 50 दिन हुआ है। 50 दिन में उसका लगातार दौरा कैसा है, लगातार उसका क्या विषय पे बात कर रहा है, उसका आने वाले का विजन उससे ही पता चल जाता है। काँग्रेस पक्षाची आढावा बैठक अशा पद्धतीने सर्व पदाधिकाऱ्यांना आणि संदीप साहेब खास करून या बैठकीला दिल्लीहून आज आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित झाले। मी संदीप जी आपका इंडिया कांग्रेस कमेटी की तरफ से और इंडिया के सभी तमाम वासियों की तरफ से आपका यहाँ पर स्वागत करता हूँ। और आपका हमारा एक पुराना रिश्ता है और संदीप भाई को महाराष्ट्र ज़्यादा बोलने की जरूरत नहीं, क्योंकि कई सालों से वो महाराष्ट्र में आ रहे हैं। महाराष्ट्र के हर डिस्ट्रिक्ट में वो जा चुके हैं। यूथ कांग्रेस में जब राहुल जी की नेतृत्व में काम कर रहे थे, तभी से उन्होंने पूरे महाराष्ट्र का दौरा किया है। हर डिस्ट्रिक्ट में, हर तालुके में वो जा सकते हैं। इसलिए उनको महाराष्ट्र अपना नया से सिखाने की आवश्यकता नहीं है। और इसीलिए मुझे ऐसा लगता है कि राहुल जी ने अभी निर्णय किया है, महाराष्ट्र में जो विधानसभा की बाहर परिस्थिति आई है उसको अगर बदलना होगा तो नए से अपने को यंग टीम यहाँ पर उतारनी पड़ेगी। और इसीलिए सहप्रभारी करके संदीप
हर्षवर्धन सप्ताह जी को यहाँ पे भेज के पूरे महाराष्ट्र का कांग्रेस का नए से शुरुआत करने की शुरुआत यहाँ पे हुई है। इसका मैं बहुत प्राउड करता हूँ। या पद्धतीचं वातावरण सगळं आहे। या ठिकाणी सर्वांची भाषणं ऐकतो नगराज साहेबांनी चांगलं सांगितलं, रविशंकर काहीतरी बोलले आणि एकंदर थोडीशी वर्ग आपल्या पक्षाला आलेली आहे की नेमकं आता पुढे काय होतं आणि नेमकं कशा परिस्थितीतून ज्या परिस्थितीतून हा पक्ष दाखला। त्यामुळे सर्व आपला अर्धाच्या वर पक्ष हा फुटून गेला, बाकीचे लोक प्रभावित झाल्यामुळे थोडीशी आपण अडचणीमध्ये आलो की नेमकं आता पुढे कसं होईल काय होईल। पण तुम्हाला मी तुला एकच गोष्ट सांगतो की काँग्रेस पक्ष हा असा पक्ष आहे की ज्याने स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये काम केलं आणि 150 वर्षाची परंपरा असलेला हा पक्ष आहे। मला एकच सांगतो की राजकीय परिस्थितीमध्ये चढ उतार हे येत असतात, पण काँग्रेस पक्षाला संपूर्ण टाकण्याची ताकद ही कोणामध्येही या आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष हा पुन्हा एकदा रूढ भरारी घेणार आहे आणि फिनिक्स पक्षासारख्या पुढे राखेतून पण निर्माण होणार आहे ही जाणीव त्याच्यामध्ये असू द्या। धुळे तालुक्यातील सुट्रेपाडा येथील फोटोग्राफी व्यवसाय करणाऱ्या पंकज पाटील यांना मारहाण करणाऱ्यांना त्वरित अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी धुळे जिल्हा फोटोग्राफर विकास मंच महाराष्ट्रतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। धुळे तालुक्यातील सुट्रेपाडा येथील फोटोग्राफी व्यवसाय करणाऱ्या पंकज पाटील यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करावी या मागणीसाठी फोटोग्राफर विकास मंच महाराष्ट्र जिल्हा धुळेतर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की पंकज दिलीप पाटील राहणार सुट्रेपाडा हे दिनांक 24/3/2025 रोजी सायंकाळी 5 ते 6 वाजेच्या सुमारास अक्कलपाडा येथे देवीदास बिला कर्वे यांच्याकडे फोटोग्राफीचे काम करत असताना इच्छापूर येथे राहणारे प्रवीण रमेश थोरात, वामन गोरख थोरात, आकाश शिवा थोरात यांनी पंकज पाटील यांना बाजूला घेऊन सुमारे 3 वर्षापूर्वीचे फोटोचे अल्बम देऊन टाक असे सांगितले। नाही दिले तर तुझा पाटा पाडू असे सांगितले, परंतु मी त्यांना अल्बम देतो परंतु पैसे द्या, मी उधार देणार नाही असे सांगितल्याने प्रवीण रमेश थोरात, वामन गोरख थोरात, आकाश शिवा थोरात यांनी पंकज पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले। तरी सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली, तसेच त्यांना अटक करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी पंकज पाटील, श्याम निरगुडे, देवीदास पवार, शिवाजी जाधव यांच्यासह फोटोग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा व्यवसाय हा फोटोग्राफीचा असून मी परवा दिवशी अक्कलपाडा इथं हळदीच्या कार्यक्रमाला गेला असताना 2021 साली मी इच्छापूर इथे ऑर्डर केली होती। तर त्यांनी सदर अल्बम घेणं स्टार्ट केली व माझा अल्बम रेडी असून त्यांनी मला न पैसे देता अल्बम हा न पैसे मागता घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता। तर मी सदर व्यक्तींना पैसे द्या आणि तुमचा अल्बम घेऊन जा असं वारंवार त्यांना फोन केले व कॉलही केलेले। तर त्यांच्या वडिलांनी वारंवार टाळाटाळ केली असून सदर व्यक्तींनी परवाच्या दिवशी मला अक्कलपाडा येथे साईटला बोलून आपण 2 पैसे कमी जास्त करून तो अल्बम घेऊ असं बोलून साईटला बोलवले आणि तिथं लाथाबुक्कीने व दगडाने मला मारहाण केली त्यांनी। तर माझ्याशी मागणी की सदर व्यक्तींवर गुन्हे दाखल व्हावे व आम्हा फोटोग्राफरांना असं प्रत्येक वेळेस प्रत्येक क्लायंट 3 वर्षांनी 4 वर्षांनी अल्बम व्हिडिओ मागतो, तर आम्ही किती दिवस लोकांचे अल्बम फोटो सांभाळायचे। आमच्याकडे अल्बम रेडी असून लोक पैसे न देता मागतात। उन्हाची दाटता वाढल्याने धुळे शहरासह परिसरात कुंभार समाज बांधवांतर्फे माठ, रांजण आणि गडगी बाजारात उपलब्ध होत आहे। उन्हाची दाहकता वाढल्याने धुळे शहरासह परिसरात कुंभार समाज बांधवांनी माठ, रांजण आणि घडगी विक्रीसाठी बाजारात उपलब्ध करून दिली आहे। शहरात कुंभार समाज बांधव आधुनिक साधनं व तंत्रज्ञानाचा वापर करून पारंपरिक वस्तू कमी खर्चात तयार करत आहेत। दर्जेदार माठ, रांजण, घडगी विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत। त्यामुळे भर उन्हाळ्यात सर्वसामान्य जनतेला माठाचे थंड पाणी मिळत आहे। कडक उन्हात गरिबांच्या फ्रीजला मागणी वाढली आहे। मार्च महिन्यात उष्णता वाढल्याने आणि बाजारात फ्रीजचे वाढलेले भाव सर्वसामान्य जनतेला परवडत नसल्याने मातीच्या माठाला तसेच घडगीला मागणी वाढली आहे। वारूळ तसेच चिकन मातीपासून दर्जेदार भांडी तयार करण्याचे काम कुंभार समाज करीत आहे। सरपण, माती तसेच कारागीर यावर जास्त खर्च होतो। महागाई वाढल्याने यावर्षी थोड्याफार प्रमाणात भाववाढ होत आहे। आमच्याकडचे माठ थंडगार पाणीचे असतात। आता दिवस भाव वाढतो, माठ एकदम थंडगार पाणीचे असतो। माठामध्ये गरीबाच्या माठ म्हणजे गावामध्ये एकाला येता यांच्या माठ आमच्या माठात दोन आसपास ते बिहार लोकांच्या माठामध्ये गरम पाणी राहतात। आपले गावठी माठ गिरायकाला तेवढं समज नाही ते माठांचे काय फरक आहे। माठमध्ये माठ आहे आपल्याकडे, थंड पाणी बरंच सारखं पाणी राहतं। दुकान आहे माझी थोडा वर्षापासून
कायमच्या लोकांना खात्री माल तुम्ही खात्री पाहून घेतात पाहून घ्यायचं थंड राहतं का नाही राहत पाणी तुमचं माल खात्री पाहून घ्यायचं. भडगाव तालुक्यातील कसगाव शिवारातील महादेव मंदिरात झालेल्या चोरीचा गुन्हा भडगाव पोलिसांनी उघडकीस आणला असून दोघांना मुद्देमालासह जेरबंद करण्यात आले आहे. कसगाव शिवारातील महादेव मंदिरात झालेला चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यास भडगाव पोलिसांना यश आले असून दोघांना जेरबंद करीत त्यांच्याकडून 31,000 रुपयांची रोकड व एम्प्लिफायर असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आफिक मेहकर, मिथुन सिंग बावरी असे जेरबंद करण्यात आलेल्यांची नावे असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांनी आणखी कुठे चोरी केली आहे का याचा तपास भडगाव पोलीस करत आहेत. सदरची कारवाई भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, सहाय्यक फौजदार शबुलाल नागरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर सोनवणे, निलेश ब्राह्मणकर, सुनील राजपूत, प्रवीण परदेशी, संभाजी पाटील आदींनी केली. कसगाव येथे गुन्हा रजिस्टर नंबर कसगाव येथे मंदिरामध्ये चोरी झाली होती 23/2/2025 त्या अनुषंगाने भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता मंदिर चोरीचा. तर आमचा तिथला जो संशयित होता त्या संशयावरती आमची पूर्ण नजर होती. आमची जी टीम आहे आमची टीम त्याच्यावरती दिवस रात्र नजर ठेवून होती. परंतु त्याच्याविरुद्ध आम्हाला कसं ठोस काही पुरावा मिळत नव्हता म्हणून आणि त्याच अनुषंगाने काल तिथे कसगावमध्ये एका मंदिरामध्ये चोरी झाली. तर तिथे एक संशयित पकडला आणि त्या पकडल्यानंतर त्यांनी आम्हाला सगळा घटनाक्रम सांगितला आणि कालच्या मंदिर चोरीचं सुद्धा आणि 23/2/2025 रोजी झालेल्या मंदिर चोरीचं सुद्धा त्यांनी चोर सांगितला आणि कोणी कोणी चोरी केली सांगितल्यानंतर त्या चोराला तिथला जो मिथुन बावरी नावाचा जो चोर आहे, अट्टल चोर आहे, तो रेकॉर्डवरचा हिस्ट्री शीटर आहे, त्याला आम्ही ताब्यात घेतला. ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांनी जे काही तिथलं मंदिराचं जे त्रिशूळ आणि जे सामान त्याने नेलं होतं त्यांनी तुकडे तुकडे करून तिथे येणाऱ्या माणसाला त्यांनी विकलं असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी त्याच्यामध्ये त्या पूर्ण जे त्याला पैसे मिळाले 25,000 रुपये त्यांनी त्याची रिकव्हरी पण देण्यात आली आहे. सदरचं जे काम आहे हे आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, हेड कॉन्स्टेबल सहाय्यक फौजदार नागरे, हेड कॉन्स्टेबल निलेश ब्राह्मणकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल सुनील राजपूत आणि हेड कॉन्स्टेबल किशोर सोनवणे यांच्या आधिपत्याखाली ते झालेलं आहे. तर त्यांनी चांगली छान कामगिरी केली. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी, धुळे शहर काँग्रेस कमिटी आणि मालेगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न. सुट्रेपाडा येथील फोटोग्राफी व्यवसाय करणाऱ्या पंकज पाटील यांना मारहाण करणाऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी. उन्हाची दाहकता वाढल्याने शहरात माठ, रांजण आणि गडगी विक्रीसाठी बाजारात दाखल. आणि कसगाव शिवारातील महादेव मंदिरात झालेल्या चोरीचा गुन्हा भडगाव पोलिसांनी केला उघड. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.